नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आता धान बोनस मिळेल हे निश्चित झालेले आहे। मात्र काही असे प्रश्न आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे अद्यापही समाधान झालेले नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 10 जिल्ह्यांना धान बोनस वाटप निधीचे जे काही वितरण झाले त्याचा सविस्तर तपशील पाहणार आहोत। तसेच हा बोनस वाटप शेतकऱ्यांना सरसकट आहे की खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे याची सुद्धा माहिती आपण शासकीय पत्रानुसार सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, राज्य सरकारने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये घोषित केले। आता मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी या बोनसचा वितरण केलेला आहे। तर आपण शासनाने अधिकृत केलेली ही लिस्ट आपण या स्क्रीनवर पाहू शकता। तर यामध्ये 10 जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे। तर सरकारच्या पत्रान्वये आपण स्क्रीनवर पाहू शकता। प्रथम क्रमांकावर आहे राज्यातील नागपूर जिल्हा, यासाठी निधी वितरित आहे 28,63,85,800 रुपये। दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा आहे, याची वितरित निधी आहे 69,50,30,200 रुपये। तिसऱ्या क्रमांकावर आहे गडचिरोली जिल्हा, याचा वितरित निधी आहे 48,84,90,868 रुपये। चौथ्या क्रमांकावर आहे भंडारा जिल्हा, याचा वितरित निधी आहे 213,12,15,200 रुपये। पाचव्या क्रमांकावर आहे गोंदिया जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे 180,61,53,380 रुपये। सहाव्या क्रमांकावर आहे रायगड जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे 76,97,17,000 रुपये। सातव्या क्रमांकावर आहे ठाणे जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे 31,72,77,600 रुपये। आठव्या क्रमांकावर आहे रत्नागिरी जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे 7,89,23,000 रुपये। नवव्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे 8,76,43,600 रुपये। दहाव्या क्रमांकावर आहे कोल्हापूर जिल्हा आणि याचा वितरित निधी आहे 3,12,53,200 रुपये। तर हा एकूण निधी आहे 669,20,89,848 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील 10 जिल्ह्यांना हा धान बोनस वाटप जिल्हानिहाय वितरित केलेला आहे आणि हा निधी जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनकडे वितरित केलेला आहे। सदरचा धान बोनस हा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ज्या तारखेला वितरित करेल त्या तारखेला हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे। तर येत्या 1-2 दिवसात हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर नक्की येईल। तर या बोनसमधील काही तथ्य आपण या पत्राच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आपण स्क्रीनवर पाहू शकता, बीमकडून प्राप्त शेतकरी यादी आपणास सदर पत्रासोबत जोडून पाठवित आहोत। त्यानुसार प्रोत्साहनपर राशी अदा करायची कारवाई बीमशी संपर्क करून करण्यात यावी। कोणत्याही स्थितीत शेतकऱ्याला त्याच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसारच 2 हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर राशी अदा करण्यात यावी। तसेच एका शेतकऱ्याला एकाच खरेदी केंद्रावरून प्रोत्साहनपर राशी अदा होईल याबाबत दक्षता घ्यावी। या पद्धतीमध्ये हा पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे। तर यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच या धान बोनस निधीचे प्रथम टप्प्यामध्ये वाटप केले जाईल हे आता निश्चित झालेले आहे। तर मित्रांनो, आजची व्हिडिओची माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद, नमस्कार।